विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। क्या बात है, बोला खरंच केदारेश्वरचा राजा गोविंदाबद्दल आपल्या मनापासून कौतुक। खरं तर हिंदू संस्कृती जी कशाला म्हणतात तर त्यांना हे उत्तर आहे, ही आमची खरी हिंदू संस्कृती आहे। जोरदार टाळ्या केदारेश्वरचा राजा गोविंदाबद्दल यांच्यासाठी झाले पाहिजे। त्यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ही आमची संकल्पना आहे चौक येथे सध्या आपण आहोत की आपला गोविंद पथक आज आपण सेलिब्रिटी आहे आणि सेलिब्रिटीचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतो। केदारेश्वरच्या राजाने या ठिकाणी आगळ्या वेगळ्या स्वरूपात आपले थर या ठिकाणी रचलेले आहेत, नाविन्यपूर्ण थर या ठिकाणी रचलेले होते। निष्ठेचे सराव यांनी 2026 मध्ये असे आगळे वेगळे उपक्रम आपल्याला नेहमीच पाहायला मिळतील। आपल्या मनापासून कौतुक। राजेशची गाडी भारतीय सर असं घ्या। हॅलो, या गोविंद पथकाला सत्कार सन्मान करण्यासाठी मी राजेश गाडे, भारतीय जनता पार्टी कोपरी संघटक यांना विनंती करतो। तसेच कृष्णकुमार कोळी यांना विनंती करतो की सन्मान सत्कार करावा। आपल्याला पाहायला मिळाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहर अध्यक्ष सौ समीक्षा समीर मार्कंडे यांचंही या निष्ठेच्या सराव दहीहंडीमध्ये स्वागत करतो। केदारेश्वरचा राजा असाच तुम्ही या ठिकाणी परफॉर्म केला, मात्र वेगळ्या गाण्यावरती सुद्धा परफॉर्म करावं अशा आम्हाला अपेक्षा आहे। डीजे दादा थोडासा डीजे जरा जोरात होऊन बंजारा बंजारा अष्टविनायक बंजारा गोविंद पथक मेंटल किती थर लागणार आहेत? बंजारा गोविंद पथक 5 थर। बंजारा गोविंद पथक मेंटल हॉस्पिटल। सन्मान्य श्री सकाळ या दैनिकाचे छायाचित्रकार दीपक कुरकुंडे यांचंही या निष्ठेच्या सर्व दहीहंडीमध्ये स्वागत करतो। तसेच ठाणे लाईव्हचे पत्रकार संदीप लबडे संपादक यांचंही या निष्ठेच्या सर्व दहीहंडीमध्ये स्वागत करणार आहे। आणि युट्यूब चॅनलचे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत आणि कौतुक की आपण वेळात वेळ काढून ही दहीहंडी कव्हर करण्यासाठी आलात, त्याबद्दल राजेशजी वाय पाटील यांच्याकडून आपला मनापासून आभार। MH04 चे संपादक संदीप लबडे साहेब यांचंही या निष्ठेच्या सर्व दहीहंडीमध्ये स्वागत करतो। कारण ते लाईव्ह जास्त करतात, त्यामुळे ठाणे लाईव्ह हे प्रसिद्ध आहे त्यांच्या। संदीप लबडेजी, राजेश वाय पाटील साहेबांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत। तर नक्कीच आपण पाहिलं असेल की या ठिकाणी गोविंद पथक जे आहे ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रियंकाताई सुर्वे शाखा प्रमुख यांचंही या निष्ठेच्या सर्व दहीहंडीमध्ये स्वागत करतो। प्रियंकाताई आपले स्वागत। सोबतच निष्ठेची सराव दहीहंडी 2026 पाहण्यासाठी आलेल्या रसिक प्रेक्षकांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो। सोबतच विनंती आणि सहकार्याची अपेक्षा, हा रहदारीचा रस्ता असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आपण जागा करून द्यावी, रस्त्याच्या मधोमध उभे राहून वाहतुकीला अडथळा करू नये ही विनंती असेल। बंजारा गोविंद पथक अगदीच नव्याने निर्माण झालेले हे गोविंद पथक गेली अनेक दिवस मेहनत करून गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपले थर रचले होते आणि यावर्षी सुद्धा थर रचण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या मनापासून सहर्ष स्वागत। मोठी इंडी ती खाली जाऊया। बंजारा गोविंद पथक या ठिकाणी आपले थर असतात, मात्र जे गोविंद पथक या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला विनंती आहे
बंजारा गोविंदा पथकाच्या सहकार्यासाठी आपण त्यांच्या सभोवताली घेरा धरून उभं राहावं, त्यांना थोडस मदतीचा हात आपण पुढे नाही तर वरच्या बाजूने करावा ही विनंती असेल. जे गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला विनंती, आपण आलेल्याची नोंद कृपया आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण आणखी एक स्टेज तयार केलेला आहे, त्या स्टेजवरती येऊन आपण आपली आलेल्याची नोंद या ठिकाणी करायची आहे. सोबतच बंजारा गोविंदा पथक या ठिकाणी आपले थर असतात. ओंकार मित्रमंडळ सज्ज व्हा. यापुढे ओंकार मित्रमंडळ गोविंदा पथक. चला बंजारा गोविंदा पथक यांचा 5 सरांची सलामी देण्याचा सुंदर असा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. इतर गोविंदा पथक जर या ठिकाणी उपस्थित असेल आपल्याला विनंती आहे कृपया या गोविंदाच्या शेजारी आपण उभं राहून त्यांना सहकार्य करायचं. एक 2 3 4 आणि 5 सरांची सुंदर अशी सलामी आपल्याला बंजारा गोविंदा पथक यांच्याकडून पाहायला मिळते. याला म्हणतात फायनल टच. आपलं पारितोषिक व्यासपीठावर या. बंजारा फोडी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी बक्षिसांसकट घेऊन आणि ओंकार मित्रमंडळ सुरू करा. मित्रमंडळ किती घर असतात? 4. चला क्या बात आहे. सुंदर अशी 4 थरांची सलामी आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. वा, सुंदर अशी सलामी 4 थरांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एकदम जोरदार टाळ्या. आणि सोबतच या थरांसोबत आपल्याला परफॉर्मन्स सुद्धा करायचा आहे. डीजे दादा रेडी? त्यानंतर अजून एक होईल ना पथक, ते झालं की एंड करूया. निलेश यांचं सुद्धा इष्टेची सराव 2026 मध्ये मनापासून सहर्ष स्वागत.
हॅलो कृष्ण गोविंद पथक धोबीघाट, कृष्ण गोविंद पथक धोबीघाट कृष्णा गोविंद पथक मगाशी 7 रन लावलेले, त्याला पुन्हा एकदा चान्स देण्यात येत आहे. कृष्णा गोविंद पथक गोविंद पथकाला पुन्हा एकदा चान्स देण्यात येत आहे. त्यांनी 7 रन लावण्याचा प्रयत्न केला. सन्माननीय श्री राजेश पाटील साहेबांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना चान्स देण्यात येत आहे. मी गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप दादा पाटील यांचे सहर्ष स्वागत करत आहे. सोबतच व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, कृपया आसनस्थ व्हावं ही विनंती. एकाच वेळेला स्टेजवरती गर्दी होत नाही पाहिजे. संतोष पिंपळकर आता निश्चयच्या सर्वात संतोष पिंपळकर चोर हंडी चोर आपल्यासमोर या ठिकाणी 6 जणांची सलामी देण्यासाठी सज्ज आहे. सोबतच जे गोविंदाबद्दल नव्याने या ठिकाणी आले असतील, सर्वप्रथम आपण आपल्या नावाची नोंद करा. सोबतच मध्यभागी असणाऱ्या गोविंदाला आपण सहकार्य करावं ही आपल्याकडून अपेक्षा असेल. अष्टविनायक गोविंद पथकाने रेडी व्हावे. अष्टविनायक गोविंद पथक अष्टविनायक गोविंद पथक पुन्हा एकदा नव्याने सज्ज, नव्या दमासह, नव्या संकल्पनेसह आपल्यासमोर थर रचण्यासाठी सज्ज आहेत. एक 2 3 4 5 आणि हा 6वा. सगळ्यांनी बाजू आहे, सगळ्यांनी बाजू आहे. पाहिलं असेल की राजेश राणे ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर राजेश उपस्थित आहेत. मी रोशन पाटील तसेच कार्यकर्त्यांना विनंती करतो की भाजपाचे विभाग मंडळ अध्यक्ष राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.